तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथे अचानक घराला लागलेल्या आगीत घरात साठवून ठेवलेला 15 क्विंटल कापूस जळून खाक झाला। यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले। पिंपरी येथील दामोदर इंगोले यांच्या घराला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले। यामध्ये घरात साठवून ठेवलेल्या 30 क्विंटल कापसापैकी 15 क्विंटल कापूस जळून खाक झाला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हिंगणघाट येथील अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले। 15 क्विंटल कापूस बचावला। या घटनेत जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। वडनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे। आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, तर यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट।